नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत एक असा सोहळा आहे जो केवळ यात्रा नसून भक्ती, समर्पण आणि समाज एकतेचा जिवंत उत्सव आहे। हा सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी। दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघतात। ही परंपरा शेकडो वर्षापासून अखंडपणे सुरू आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून आणि संत तुकाराम महाराजांची पालखी देहूकडून पंढरपूरकडे प्रस्थान करते। या पालख्यांबरोबर हजारो दिंड्या, टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि अभंगाचा मधुर नाद वातावरण भक्तिमय करून टाकतो। वारी म्हणजे फक्त चालणे नव्हे, तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे। येथे जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी याचे कोणतेही बंधन नसते। सर्व वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात। समानता, बंधुभाव, सेवाभाव याचे सुंदर दर्शन या यात्रेत घडते। पंढरपूरचे विठ्ठल मंदिर या वारीचे अंतिम ध्येय असते। भक्त अनेक दिवसाचा पायी प्रवास करून विठुरायाच्या चरणी पोचतात। त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, समाधान, भक्तिभाव शब्दात व्यक्त करणे कठीण असते। वारकरी संप्रदायाची शिकवण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्यासारख्या संतांनी दिली आहे। नामस्मरण, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सर्वांवर प्रेम करणे हा या संप्रदायाचा मुख्य संदेश आहे। आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात पंढरपूरची वारी आपल्याला श्रद्धा, संयम, सहकार्य, मानवतेचे महत्त्व शिकवते। लाखो लोक एकाच ध्येयाने, एकाच भक्तिभावाने एकत्र येतात, हेच या वारीचे खरे वैशिष्ट्य आहे। म्हणूनच पंढरपूरची वारी ही केवळ यात्रा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा आणि अखंड भक्तीचा एक अद्भुत उत्सव आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हरी विठ्ठल, जय ज्ञानेश्वर माऊली, जय तुकाराम महाराज।